भारताची परंपरा आहे. स्त्री शक्ती किती महान आहे. मी तर म्हणतो हे विश्व स्त्री शक्तीवर उभे आहे. लळा, प्रेम, उत्साह, त्याग यांचे जिवंत प्रतीक म्हणजे स्त्री शक्ती. आता किल्ल्याकडे वळूया. किल्ल्यावर श्री शिवराजे सिंहासनावर कानापन्न झालेले आहे. बाजूलाच त्यांचे मावळे म्हणजे सबला शिपाई उभे आहेत. श्रीरामाचे मंदिरही आहे. चीना ब्रिजचे उद्घाटन आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केले. आयफेल टॉवरपेक्षा याची उंची 35 मीटरने जास्त आहे. तो रेल्वे ब्रिज मोदीजी चक्क हातात तिरंगा घेऊन चालत गेले. ध्वजा फडकते आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर हे रेल्वेने जोडण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. या एकाच विचाराने सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला क्षण आम्ही आमच्या किल्ल्यावर प्रदर्शित केलेला आहे. चीना ब्रिज जवळच कटरा हे रेल्वे स्टेशन आहे. तेथूनच माता वैष्णव देवीला जाण्याचा मार्ग आहे तेही दाखवले आहे. मुलांनो, कटरा पुढील रेल्वे मार्ग एवढ्या उंचीवरून गेलेला आहे की आपण बर्फामधूनच प्रवास करीत असतो. मग जायचे ना काश्मीरला. दुसरा अविस्मरणीय क्षण म्हणजे प्रयागराजचा महाकुंभ. कोटी कोटी लोकांनी येथे हजेरी लावली. निःशुल्क जेवणाचा व राहण्याचा आनंद घेतला. श्री नागा साधू व अनेक साधू संतांनी येथे गंगेत स्नान केले. विदेशी पर्यटक पण आले होते. अनेक सेलिब्रिटी येथे आले होते. त्यापैकी एक भूतान नरेश श्री योगीजी माँ गंगेची पूजा करण्याचा प्रसंग दाखविला आहे. मोदीजी व योगीजी हे राष्ट्रप्रेमापोटी कुठलेही अशक्य ते करू शकतात. त्यांना माझा सलाम. या भारत देशाकरिता व्यक्त व अव्यक्त जे घडत आहेत त्यांना कोटी कोटी प्रणाम. भारत माता